फ्रेंड्स, थंडीत तुम्ही पण केलेला मेकअप असा ड्राय आणि खूप जास्त केकी होतो का? किंवा थंडीत केलेला मेकअप चेहऱ्यावर खूप फुटल्यासारखा दिसतो का? नेमके थंडीमध्ये मेकअप करण्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरायचे? थंडीत कोणत्याही कार्यक्रमासाठी छान ग्लोईंग दिसणारा आणि जास्त वेळ हायड्रेटिंग राहणारा मेकअप कसा करायचा, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकवणार आहे. आणि हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार, मी अध्या. फ्रेंड्स, विंटर सीझन म्हणजे थंडीचे दिवस आणि त्याचसोबत लग्न सराई. त्यामुळे आपल्याला कुठे ना कुठेतरी एंगेजमेंट अटेंड करायची असेल, कुठेतरी लग्न समारंभाला जायचं असेल, अशावेळी छान आपल्याला मेकअप करायला खूप आवडतं. पण खूप जणांच्या अशा कंप्लेंट आहेत की थंडीत केलेला मेकअप आमचा अक्षरशः ड्राय होतो, नाहीतर खूप जास्त केकी दिसायला लागतो. मराठीमध्ये बोलायचं झालं तर चेहऱ्यावरचा मेकअप अक्षरशः फुटतो. तर मग थंडीमध्ये नेमका मेकअप कसा करायचा? फ्रेंड्स बघा, थंडी जर म्हटलं ना, तर थंडीमध्ये आपली स्किन प्रचंड ड्राय होते. अशा ड्राय स्किनवर जर आपण मेकअप केला तर कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेलो आपण आणि तिथे जर आपला मेकअप खूप जास्त ड्राय दिसायला लागला, केकी दिसायला लागला, तर अक्षरशः तिथेच आपला हसू होऊ शकतो. थंडीत छान ग्लोईंग दिसणारा आणि जास्त वेळ हायड्रेटिंग राहणारा मेकअप कसा करायचा, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकवणार आहे. कारण फ्रेंड्स, थंडीत जेव्हा आपण मेकअप करतो ना, मेकअप करण्याआधी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात, ठीक आहे. आणि त्यासोबत फ्रेंड्स, थंडीमध्ये मेकअप करण्यासाठी नेमके कोणते प्रोडक्ट वापरायचे हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत हा जो ट्युटोरियल आहे तो शेअर करणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्यासाठी ना खरंच खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, हेल्पफुल होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली ना, तर नक्कीच व्हिडिओला पण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता लगेच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, मी माझ्या मेकअपच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की मेकअप करण्याआधी आपल्याला प्रॉपर स्किन केअर करायची असते. आता थंडीचे दिवस आहेत, थंडीमध्ये आपली स्किन प्रचंड ड्राय होते, ठीक आहे. आता जर स्किन ड्राय असेल तर आपल्याला हायड्रेटिंग स्किन केअर करायची आहे. आता हायड्रेटिंग स्किन केअर म्हणजे काय, तर एक्स्ट्राची स्किन केअर. आपल्या स्किनला आपल्याला छान जास्त मॉइश्चराईज प्रोव्हाइड करायचं आहे, जेणेकरून आपला जो मेकअप आहे तो छान ग्लोईंग आणि हायड्रेटिंग राहील, ठीक आहे. तर सगळ्यात आधी स्किन केअरमध्ये पहिला स्टेप जो असतो तो म्हणजे क्लिन्झिंग, म्हणजे फेसवॉशने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर छान मी माझा जो चेहरा आहे तो फेसवॉशने क्लीन केलेला आहे आणि मी फेसवॉशसाठी सध्या तरी सेटाफिलचा क्लिन्झर वापरते, ठीक आहे. त्यामुळे माझी स्किन छान हायड्रेट राहते. सेटाफिलचा जो क्लिन्झर आहे ना, तो तुमच्या स्किनला छान हायड्रेट करेल, तर तो तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. तर मी माझा चेहरा जो आहे तो फेसवॉशने व्यवस्थित क्लीन करूनच इथे बसली आहे. आता स्किन केअरमध्ये दुसरा जो स्टेप असतो तो म्हणजेच टोनर. आता थंडी आहे, आता खूप जणांचा असा गैरसमज आहे की थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आपले जे पोर्स आहेत ना ते जास्त मोठे नाही होत, ते मिनिमाइजच राहतात, त्यामुळे टोनर नाही लावलं तर चालेल. असं अजिबात नाही करायचं फ्रेंड्स. बघा, टोनरचं काम काय आहे, पोर्स मिनिमाइज करणं, पण टोनर आपल्या स्किनला छान हायड्रेट करतो. त्याचसोबत टोनर आपल्या स्किनचा pH बॅलन्स मेंटेन ठेवतो. त्यामुळे आपली जी स्किन आहे ना ती छान हायड्रेटिंग राहते. आणि टोनर लावल्यानंतर जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर लावता ना, तेव्हा जो मॉइश्चरायझर आहे ना तो स्किनमध्ये छान पेनिट्रेट होतो, छान आपल्या स्किनला अजून जास्त मॉइश्चराईज करतो. त्यामुळे क्लिन्झिंग केल्यानंतर म्हणजे फेसवॉशने चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला टोनर हा लावायचाच आहे. मी टोनरसाठी द मॉम्स्कोचं व्हिटॅमिन C टोनर घेतलेला आहे. याच्यामध्ये नायासिनामाइड पण आहे, त्यामुळे स्किनला खूप छान हायड्रेट करतो हा टोनर. तुम्ही कोणताही टोनर वापरू शकता. तुम्ही रोज वॉटर जो असतो ना आपला बेसिक नॉर्मल रोज वॉटर, तो सुद्धा वापरू शकता. तो पण तुमच्या स्किनला खूप छान हायड्रेट करेल. पण लक्षात असू द्या, तुम्हाला टोनर हा वापरायचाच आहे. कोणताही वापरा, होममेड जरी टोनर असेल ना तो वापरला तरीही चालेल, ठीक आहे. तर मी हा द मॉम्स्कोचा व्हिटॅमिन C टोनर इथे वापरत आहे, ठीक आहे. मी कॉटन पॅडवर घेतलेला आहे टोनर आणि अशा प्रकारे आपल्याला टोनर अप्लाय करायचा आहे. फ्रेंड्स, आता मी टोनर अप्लाय करून घेतलेला आहे आणि हा जो टोनर आहे तो आपल्याला 50% फक्त ड्राय होऊ द्यायचा आहे, ठीक आहे.
फ्रेंड्स, टोनर अप्लाय करून झालेला आहे आणि टोनर तुम्ही बघू शकता मी फक्त 50% ड्राय केलेला आहे. ठीक आहे, एकदम पूर्ण आपल्याला ड्राय नाही करायचं. यानंतर आता आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. तुम्ही कोणताही मॉइश्चरायझर घेऊ शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही एक छान हायड्रेटिंग मॉइश्चरायझर घ्या जो तुमच्या स्किनला खूप जास्त हायड्रेट करेल, मॉइश्चराईज करेल. ठीक आहे, मी इथे वेनुसियाचा हा मॉइश्चरायझर वापरते. याच्यामध्ये ना 5 प्रकारचे सेरामाइड्स आहेत, हायलोरॉनिक ॲसिड आहे आणि ओट्स कॉम्प्लेक्स आहे. तुमची स्किन ड्राय असेल, खूप जास्त ड्राय असेल तर तुम्ही हा मॉइश्चरायझर वापरू शकता. इतका हा मॉइश्चरायझर हायड्रेटिंग आहे. थोडी जरी स्किन ड्राय झाली ना तर त्याला कवर करायला खूप जास्त हेल्प करतो. तर तुम्ही हा वापरू शकता. सध्या तरी मी रिसेंटली या विंटर्समध्ये याला खूप वापरलेला आहे आणि आता संपलेला पण आहे आणि मला दुसरा पण मागवायचा आहे. ठीक आहे, डोळ्याच्या खाली व्यवस्थित अप्लाय करा, कारण विंटर्समध्ये ना ही जी स्किन असते ना आपली खूप पातळ असते, एकतर विंटर्समध्ये खूप जास्त ड्राय होते. तर डोळ्याच्या अवतीभोवती व्यवस्थित अप्लाय करा. ठीक आहे, गळ्याला पण मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका. फ्रेंड्स, छान इथे मी मॉइश्चरायझर अप्लाय करून घेतलेला आहे. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावायचं असतं. ठीक आहे, पण मी इथे घरातच आहे, तुमच्यासमोर व्हिडिओ शूट करते, त्यामुळे मी सनस्क्रीन इथे नाही लावत. पण जर तुम्ही बाहेर जात असाल, एंगेजमेंट असेल, वेडिंग असेल, कोणताही कार्यक्रम असेल, अशा वेळी जर आपण बाहेर जात असू तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका, कारण आपले सूर्यदेव जे आहे ते UVA रेज जे आहेत ते खाली सोडतच असतात. ते थंडी असो किंवा उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, आपल्याला सनस्क्रीन हा मस्ट आहे, तर तो लावायचाच आहे. ठीक आहे फ्रेंड्स, इथे आपण मेकअप करायला आता सुरुवात करूयात. पण त्याआधी मला एक सांगायचं आहे. बघा, थंडी जर म्हटलं ना तर आपला जो मेकअप आहे ना तो आपल्याला जास्त लेअरचा नाही करायचा आहे. म्हणजे आपल्याला लेअर बाय लेअर खूप जास्त प्रोडक्ट चेहऱ्याला नाही लावायचे आहेत. एकदम आपल्याला कमी प्रोडक्ट वापरून खूप सुंदर मेकअप करायचा आहे. आपण थंडीमध्ये जर जास्त प्रमाणात प्रोडक्ट वापरला किंवा जास्त प्रमाणात आपण चेहऱ्यावर एकावर एक थर दिले तर ऑब्वियसली आपली स्किन त्याने ड्राय होते. ठीक आहे, आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर केकी आणि पॅची जे इफेक्ट आहेत ना, किंवा आपला मेकअप जो आहे तो केकी दिसायला लागतो. त्यामुळे आपण जो मेकअप आहे ना तो खूप सिम्पल आणि खूप कमी लेअरचा करणार आहोत. ठीक आहे, तर मेकअपचा सगळ्यात पहिला जो स्टेप असतो तो म्हणजेच स्किन केअर झाल्यानंतर प्रायमर लावायचं असतं. तर मी काय करणार आहे, मी इथे अर्थ रिदमची जी स्ट्रोब क्रीम आहे ना ती लावणार आहे. आता ही स्ट्रोब क्रीम का मी लावणार आहे, कारण फ्रेंड्स याच्यामध्ये प्रायमर प्लस मॉइश्चरायझर प्लस SPF 50 म्हणजे याच्यामध्ये सनस्क्रीन आहे. ही 3 in 1 हा प्रोडक्ट आहे. त्यामुळे असा प्रोडक्ट निवडा ज्याने तुम्हाला कमीत कमी थर तुमच्या चेहऱ्यावर म्हणजे कमीत कमी आपण प्रोडक्ट लावू. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी थर आपल्याला चेहऱ्यावर लावायचे आहेत. तर असे प्रोडक्ट आपल्याला निवडायचे आहेत आणि त्यासोबत आपल्याला हायड्रेटिंग प्रोडक्ट निवडायचे आहेत जे आपल्या चेहऱ्याला छान मॉइश्चराईज करतील असे प्रोडक्ट निवडायचे आहेत. त्यामुळे हा जो स्ट्रोब क्रीम आहे ना यामध्ये प्रायमर आहे, मॉइश्चरायझर आहे, सनस्क्रीन पण आहे. त्यामुळे हा मी एकच प्रोडक्ट वापरला ना तर माझ्या चेहऱ्याला तो इनफ होईल. ठीक आहे, तर मी काय करणार आहे, मी फक्त 2 पंप घेणार आहे. ठीक आहे, 1 आणि 2. मी एवढाच प्रोडक्ट घेतलेला आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचं आपल्याला. आता ही स्ट्रोब क्रीम आपल्याला डिरेक्टली फेसवर अप्लाय करायची आहे. ठीक आहे, गळ्यावर पण अप्लाय करा. आता हातानेच छान आपल्याला ही ब्लेंड करायची आहे. यासाठी आपल्याला ब्युटी ब्लेंडर नाही वापरायचा, कारण ही इतकी स्मूथली ग्लाईड होते चेहऱ्यावर आणि छान टेक्स्चर पण देते आणि त्यासोबत तुमच्या चेहऱ्यावर छान ग्लो पण प्रोव्हाइड करेल. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आता माझ्या चेहऱ्यावर किती छान असा ग्लो आलेला आहे.
ठीक आहे. आणि स्किन पण खूप छान अजून मॉइश्चराईज झालेली आहे. तर तुम्ही ही स्ट्रोब क्रीम घेऊ शकता, खूप छान आहे आणि अफोर्डेबल पण आहे. ठीक आहे. मी मिंत्रावरून काहीतरी 300 रुपयालाही घेतली होती आणि मला खरंच खूप आवडते. मला जर चेहऱ्यावर ग्लो पाहिजे असेल ना तर मी आजकाल ही स्ट्रोब क्रीम खूप वापरते. तर बघू शकता चेहऱ्यावर छान शाईन आलेली आहे आणि अजिबात असं चंकी पार्टिकल्स नाही आहेत या स्ट्रोब क्रीममध्ये, त्यामुळे नॅचरल फिनिशिंग तुम्हाला मिळून जाईल. फ्रेंड्स, यानंतर आपण फाउंडेशन अप्लाय करणार आहोत. तर फाउंडेशनसाठी मी इनसाईटचा हा डुई फिनिशवाला फाउंडेशन घेणार आहे, कारण फ्रेंड्स हा जो फाउंडेशन आहे तो हायड्रेटिंग फाउंडेशन आहे. लक्षात असू द्या फ्रेंड्स, विंटर्समध्ये म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला हायड्रेटिंग प्रोडक्ट वापरायचे आहेत जे आपल्या स्किनला मॉइश्चराईज करतील असे फाउंडेशन आपल्याला वापरायचे आहे. ठीक आहे. तर मी इनसाईटचा हा हायड्रेटिंग फाउंडेशन घेतला आहे. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही मॅट फाउंडेशन वापरला तरी चालेल, पण जर तुमची नॉर्मल स्किन असेल, कॉम्बिनेशन स्किन असेल किंवा ड्राय स्किन असेल तर तुम्हाला अशा प्रकारे डुई किंवा हायड्रेटिंग फाउंडेशन वापरायचे आहे. ठीक आहे. तर मी हा फाउंडेशन घेणार आहे आणि हा लक्षात असू द्या आपल्याला फाउंडेशन थोडा घ्यायचा आहे, अजिबात जास्त कव्हरेज आपल्याला द्यायची नाही आहे. आपल्याला खूप जास्त चेहऱ्यावर लेयर्स नाही द्यायचे. जर तुम्ही जास्त लेयर चेहऱ्यावर द्याल ना तुमचा मेकअप तेवढा केकी होईल. ठीक आहे. तर मी डॉट करून चेहऱ्यावर फाउंडेशन अप्लाय करते. गळ्याला फाउंडेशन लावायला अजिबात नाही विसरायचं, कारण फ्रेंड्स जर गळ्याचा कलर आणि चेहऱ्याचा कलर जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा वेगवेगळा दिसला तर ते दिसायला अजिबात चांगला नाही दिसत. ठीक आहे. थोडंसं मी कानाला लावते. ठीक आहे. फ्रेंड्स, फाउंडेशन मी अप्लाय करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. मी इथे ना कलर बारचा ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे. हा ब्युटी ब्लेंडर ना अफोर्डेबल पण आहे, त्यासोबत इतका छान आहे, खूप छान तुमच्या फाउंडेशनला ब्लेंड करेल. तर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे. आता आपल्याला डॅबिंग मोशनमध्ये फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे. फ्रेंड्स, मी एका साईडचा फाउंडेशन जो आहे तो ब्लेंड करून घेतलेला आहे आणि या फाउंडेशनची कव्हरेज बघू शकता. छान तुम्हाला असा ग्लोई डुई या फाउंडेशनची कव्हरेज मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हायड्रेटिंग आणि डुई लुक देणारं फाउंडेशन वापरायचं आहे. ठीक आहे. आता दोघांमध्ये डिफरन्स बघू शकता, किती छान कव्हरेज आली आहे, त्यासोबत चेहऱ्यावर ग्लोसुद्धा दिसतो. आता मी इकडचा जो फाउंडेशन आहे तो पण ब्लेंड करून घेते. फ्रेंड्स, फाउंडेशनचा ग्लो तुम्ही बघू शकता, खूप छान कव्हरेज मिळाली आहे आपल्याला. ठीक आहे. पण जर तुमची ऑइली स्किन असेल ना तर तुम्ही मॅट फाउंडेशन वापरू शकता, कारण ऑइली स्किन जे आहे ना त्याच्यावर आधीच छान ग्लो असतो, त्यामुळे जर तुम्ही मॅट फाउंडेशन जरी वापरलात ना तरी खूप छान ग्लो दिसेल. पण ज्यांची ड्राय आहे, नॉर्मल आहे, कॉम्बिनेशन आहे, त्यांनी छान असे हायड्रेटिंग किंवा डुई फिनिशिंग देणारे फाउंडेशन नक्की वापरा. ठीक आहे. आता आपला फाउंडेशन अप्लाय करून झालेला आहे. यानंतर आता आपल्याला कन्सिलर लावायचं आहे. तर कन्सिलरसाठी मी इथे मार्सचा कन्सिलर घेतलेला आहे. यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 07 कॅरमल चार्म हा शेड आहे. ठीक आहे. तर मी हा वापरणार आहे. फ्रेंड्स, लक्षात असू द्या, जर तुमच्या डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल असतील
चेहऱ्यावर जर तुमच्या डार्क स्पॉट्स असतील, ओठांच्या अवतीभोवती पिगमेंटेशन किंवा कालवटपणा असेल तर कन्सिलर लावून तो आपल्याला हाईड करायचा आहे. तर इथे मी मार्सचा कन्सिलर घेतलेला आहे आणि कन्सिलर पण आपल्याला खूप जास्त अप्लाय करायचं नाही आहे, हलका हलका आणि थोडा थोडा अप्लाय करायचा आहे. तर मी काय करणार, जी माझी अंडर आय एरिया आहे तिथे कन्सिलर अशा प्रकारे अप्लाय करणार. ठीक आहे, ओठांच्या अवतीभोवती, त्यासोबत डोळ्यांच्या वर तुम्ही बघू शकता, डोळ्यांच्या वर माझा कालवटपणा आहे. तर आपल्याला परत एकदा ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट्स असतील तर त्याच्यावर लावा आणि अशा प्रकारे ब्लेंड करा. आता माझ्या चेहऱ्यावर कुठे डार्क स्पॉट्स नाही आहेत, त्यामुळे मी माझी अंडर आय एरिया, आयलिड आणि ओठांच्या अवतीभोवतीच अप्लाय करते. कन्सिलर अप्लाय केला. आता बघू शकता माझ्या डोळ्यांवरचा जो काळवटपणा होता, माझी जी अंडर आय एरिया होती आणि माउथ एरिया होती, इथे जो आपण काळवटपणा होता ना तो छान हाईड झालेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला पूर्ण बेस जो आहे तो सेट करायचा आहे. पण लक्षात असू द्या, बेस सेट करण्यासाठी आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर न वापरता आपल्याला लूज पावडर वापरायची आहे. कसं आहे फ्रेंड्स, जेव्हा आपण कॉम्पॅक्ट पावडर वापरतो ना, आपला फेस तर सेट होतो पण त्यासोबत आपल्या चेहऱ्यावर अजून एक लेअर तयार होते. ठीक आहे, एक्स्ट्राची आपल्याला कव्हरेज मिळते. त्याने काय होतं, जर तुमची ड्राय स्किन असेल आणि जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरलात तर तुमचा जो चेहरा आहे तो अजून ड्राय होऊ शकतो, कारण कॉम्पॅक्ट पावडर जो आहे ना तो आपल्या चेहऱ्याला प्रचंड ड्राय करायचं काम करतो. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लूज पावडर वापरायची आहे. ठीक आहे, लूज पावडर काय करतो, आपल्याला एक्स्ट्राची कव्हरेज नाही देत, म्हणजे एक्स्ट्राची लेअर नाही देत, आपल्या चेहऱ्याला फक्त सेट करतो आणि छान आपला जो मेकअप आहे ना तो ग्लोईंग दिसायला पण मदत करतो. तर मी इथे माझा फेवरेट आहे हा इनसाईटचा लूज पावडर आहे, तो वापरणार आहे आणि माझ्या पूर्ण फेसला मी सेट करणार आहे. मी इथे लूज पावडर अशा प्रकारे या लीडमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता आपण आपला जो बेस आहे तो सेट करणार आहोत. पण लक्षात असू द्या, आपला जो कन्सिलर आपण आधी लावलेला आहे ना तो सगळ्यात आधी आपल्याला सेट करायचा आहे, कारण त्याच्यात जास्त क्रीज लाईन तयार होतात. कारण की आपली जी ही एरिया असते ना, तुम्ही बघू शकता ही एरिया कशी आहे. ठीक आहे, जेव्हा आपण वर डोळा करतो ना तेव्हा हे जे लाईन्स आहेत ना, ते आपला डोळा जो आहे फोल्ड होतो आणि त्यामुळे इथे लाईन्स क्रिएट व्हायला लागतात. तर आपल्याला सगळ्यात आधी आपला कन्सिलर सेट करायचा आहे. ठीक आहे, तर मी डोळ्यांच्या वर छान अशी लूज पावडर लावून आयलिड जी आहे ती व्यवस्थित सेट करून घेते. त्यानंतर इकडे ठीक आहे, आता बघू शकता लाईन्स तुम्हाला अजिबात दिसणार नाही. ठीक आहे, आता आपली जी अंडर आय एरिया आहे तिथे आपल्याला पावडर लावून व्यवस्थित सेट करायचं आहे. ठीक आहे, आणि ओठांच्या अवतीभोवती जो लावलेला आहे ना कन्सिलर, तो पण व्यवस्थित सेट करायचा आहे. आता पूर्ण चेहरा आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे सेट करायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता माझा पूर्ण जो फेस आहे तो छान सेट झालेला आहे. चेहऱ्यावर छान ग्लो पण दिसतो. तरीही चेहऱ्याला आपल्याला छान स्ट्रक्चर द्यायचं आहे. तर त्यासाठी आपण ब्लश, हायलायटर आणि कॉन्टोरिंग करतो चेहऱ्याची. ठीक आहे, पण लक्षात असू द्या, जेव्हा आपण थंडीमध्ये कोणतेही प्रोडक्ट वापरतो
तर ते प्रोडक्ट असले पाहिजेत क्रीम बेस प्रोडक्ट. जेव्हा तुम्ही थंडीमध्ये पावडर बेस प्रोडक्ट जर वापरलेत फेसला स्ट्रक्चर देण्यासाठी किंवा फेसला सेट करण्यासाठी, कॉन्टोर शेड किंवा ब्लश शेड, तर फ्रेंड्स काय होईल, आपला जो चेहरा आहे ना तो अजून ड्राय होईल. कारण पावडर जे बेस प्रोडक्ट असतात ते थंडीमध्ये आपला जेवढा पण ओलावा आहे ना तो खेचून घेतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर केकी आणि आपला चेहरा ड्राय दिसायला लागतो. म्हणून आपल्याला थंडीमध्ये क्रीम बेस प्रोडक्ट हे वापरायचे आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी इथे ब्लश अप्लाय करणार आहे. तर ब्लशसाठी मी जो ब्लश वापरणार आहे तो आहे हा मार्सचा ब्लश. ठीक आहे. यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 05 डस्क शेड आहे. ठीक आहे. हा शेड मी आज अप्लाय करणार आहे. याच्यामध्ये खूप सारे शेड तुम्हाला अवेलेबल होतील. खूप छान ब्लश आहे हा, इतका पिगमेंटेड आहे. तुम्ही डिरेक्टली हा चेहऱ्यावर अजिबात लावायला जाऊ नका, नाहीतर खूप पूर्ण चेहरा गुलाबी होऊन जाईल. मी काय करते, मी थोडासा एवढाच घेतलेला आहे. ठीक आहे. हातावर घ्यायचं आहे, डिरेक्टली चेहऱ्यावर नाही अप्लाय करायचं. थोडासा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला 3 डॉट द्यायचे आहेत. ठीक आहे. ठीक आहे. एवढंच अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर फिंगरच्याच हेल्पने छान असं आपल्याला तिथेच ब्लेंड करायचं आहे आणि आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचं आहे, खाली अजिबात नाही आणायचं. जर कमी वाटलं तर थोडंसं अजून लावा, पण एकदम जर तुम्ही जास्त लावलत ना तर तो इतका पिंक दिसेल तुमचा गाल आणि पूर्ण असं गाल लाल होऊन जाईल. तर थोडंसं अप्लाय करायचं आहे आधी. कमी वाटलं तर थोडंसं अजून तुम्ही अप्लाय करू शकता. बघू शकता खूप सुंदर दिसतो आणि नॅचरलसुद्धा वाटतो माझा चेहरा. अजिबात जास्त असं लावल्यासारखं नाही दिसत. ठीक आहे. आता इकडे लावलेलं आहे ना, इथे पण आपण व्यवस्थित ब्लेंड करू. आज मी माझ्या चेहऱ्याची कॉन्टोरिंग नाही करणार, कारण तुम्ही बघू शकता माझा चेहरा इतका लहान आहे आणि जर मी कॉन्टोरिंग केली ना तर तो अजून लहान दिसतो. ठीक आहे. पण जर तुमचा चेहरा जाड असेल किंवा मोठा असेल तर तुम्ही कॉन्टोरिंग करू शकता. पण लक्षात असू द्या, जसा ब्लश आपल्याला क्रीम बेस वापरायचा आहे तसाच आपल्याला कॉन्टोरिंग जी आहे ती क्रीम बेस प्रोडक्टनेच करायची आहे. ठीक आहे. आता हा जो ब्लश आहे ना तो इतका थोडा लावला तरी एवढा वाटतोय मला. मी काय करेल, स्पॉन्जच्या हेल्पने त्याला अजून थोडंसं ब्लेंड करेल. त्याने काय होईल, एक्स्ट्रा जे प्रोडक्ट आहे ना ते स्पॉन्जलाच लागून येईल आणि अजून नॅचरल दिसेल आपलं ब्लश. ठीक आहे. इकडे पण थोडं जास्त झालेलं आहे, इकडे पण मी अशा प्रकारे ब्लेंड करते. बघू शकता प्रोडक्ट घेतलेला त्यातला अर्धासुद्धा राहिलेला आहे इथे. ठीक आहे. ब्लश लावलं ना तरी पण आपला चेहरा थोडासा लिफ्टेड दिसतो, वरच्या बाजूला झालेला दिसतो आणि थोडासा अजून लहान दिसतो. त्यामुळे कॉन्टोरिंग नाही केली तरी चालेल. आता आपल्याला हायलायटर लावायचं आहे. तर हायलायटर पण आपल्याला क्रीम बेसला वापरायचा आहे, पावडर बेस हायलायटर आपल्याला नाही वापरायचा. बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येईल कारण की माझा मुलगा झोपेतून उठलेला आहे आणि त्याची बडबड चालू आहे. ठीक आहे. तर मी इथे हायलायटरसाठी इनसाईटचा हायलायटर घेतलेला आहे. यामध्ये माझा शेड आहे 02 आणि हा क्रीम बेस हायलायटर आहे. ठीक आहे. इतका सुंदर हायलायटर आहे, इतका पिगमेंटेड आहे. थोडासा लावला ना तरी पण खूप होऊन जातो आणि याची जी फिनिशिंग आहे ना मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. मी इथे अशा प्रकारे बोटाने लावते आणि ब्लेंड करते. तुम्ही बघू शकता हा जो हायलायटर आहे तो इतका नॅचरल फिनिशिंग देतो तुम्हाला. अजिबात चंकी पार्टिकल्स नाही आहेत. किती रुपयाचा हा? फक्त 100 रुपयाचा मी घेतलेला आहे आणि आत्तासुद्धा तो 100 रुपयालाच मिळतो. ठीक आहे. बघू शकता थोडासाच लावलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला फिंगरच्या हेल्पने छान ब्लेंड करायचं आहे. चेहऱ्यावर सुंदर ग्लो तुम्हाला देईल. हा हायलायटर नक्की ट्राय करून बघा. बजेट फ्रेंडली आहे. तुमचा जर बजेट खूप कमी असेल तर तुम्ही हा हायलायटर घेऊ शकता. हे बघा, थोडंसं मी फोरहेडला अशा प्रकारे करून घेते. ठीक आहे. अप्पर लिप्सला आणि थोडंसं चिनला. सो फ्रेंड्स, या हायलायटरचा ग्लो तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे हा हायलायटर आहे. खूप अफोर्डेबल आहे. फक्त 99 रुपयाला आय थिंक मी घेतला होता. ठीक आहे.
आणि ब्लश पण आपला राहिलेला आहे तो मी अशा प्रकारे स्पॉन्जला पुसून टाकते. बघू शकता खूप सुंदर दिसतो माझा चेहरा. ठीक आहे, मला जो बेस मेकअप आहे तो कंप्लीट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला क्रीम बेस प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर वापरायचे आहेत. जेव्हा तुम्ही क्रीम बेस प्रोडक्ट वापरता तेव्हा आपला जो बेस मेकअप आहे छान ग्लोईंग पण दिसतो आणि जास्त वेळासाठी हायड्रेटिंग राहतो आणि त्यामुळेच आपल्या चेहऱ्यावर अजिबात केकी इफेक्ट येत नाही किंवा आपला मेकअप अजिबात ड्राय होत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला बेस मेकअप करायचा आहे. आता आपण थोडासा डोळ्यांचा पण मेकअप करूयात, कारण चेहऱ्याचा मेकअप केलेला आहे आणि डोळ्यांचा मेकअप नाही करायचा तर ते अर्धवट वाटेल आणि खूप सोपं सांगणार आहे, जास्त काहीच नाही सांगणार, तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे, इथे मी मार्सचा हा आयशॅडो पॅलेट घेतलेला आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मी हा जो पिंक शेड आहे ना हा घेते. ठीक आहे, तर आपल्याला पूर्ण आयलिडवर अप्लाय करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला फक्त आयलिडवर हा पूर्ण जो कलर आहे तो पूर्ण आयलिडवर तुम्हाला प्लेस करून घ्यायचा आहे. त्यासोबत ब्लेंडसुद्धा करायचा आहे. ठीक आहे, खूप सोप्पा सांगणार आहे, जास्त काहीच नाही. फक्त पिंक कलर मी अशा प्रकारे ब्लेंड करून घेतलेला आहे पूर्ण आयलिडवर. हा थोडासा शिमर, थोडासा पिंकिश कलर आहे. ठीक आहे, पर्पल कलर आहे थोडासा, तो मी माझ्या फक्त आयलिडवर अप्लाय करते हलका हलका. दॅट्स इट, एवढंच करायचं आहे, याच्यापेक्षा जास्त नाही करायचं. लायनर अप्लाय करणार आहे. लायनरसाठी मी ते शुगरचा पॉप लायनर जो आहे तो घेतलेला आहे. हा लायनर खूप छान आहे, मॅट लायनर आहे, तर तुम्ही तो घेऊ शकता. इथे काजळ लावते. काजलसाठी मी हा मेबेलिनचा कोलासल काजल आहे तो घेतलेला आहे. ठीक आहे, तर आपण मस्कारा अप्लाय करणार आहोत. तर मस्कारासाठी इथे मी मार्सचा मस्कारा घेतलेला आहे. वरच्या पापण्यांना मस्कारा लावल्यानंतर खालच्या ज्या पापण्या आहेत ना त्याला पण आपल्याला मस्कारा लावायचा आहे. फ्रेंड्स, डोळ्यांचा मेकअप कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघितलंच, खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे डोळ्यांचा मेकअप, तुम्ही इझिली ते करू शकता. ठीक आहे, ॲब्रो फिल करायच्या राहिल्या आहेत तर त्यासाठी मी इथे इनसाईडचा ॲब्रो पॅलेट आहे तो वापरणार आहे. ठीक आहे, आणि ब्रश जो आहे तो मी मांगचा घेतलेला आहे. तुम्हाला एका साईडला इथे स्पोली मिळेल आणि दुसऱ्या साईडला ॲब्रोचा ब्रश मिळेल. तर मी याच्यामध्ये जो हा मधला कलर आहे ब्राऊन कलर, ठीक आहे, लाईट ब्राऊन कलर आहे, 2 नंबरचा शेड तो घेतलेला आहे. पहिले मी माझ्या ॲब्रो जे आहेत ना ते कोंब करून घेते. ठीक आहे, फ्रेंड्स, पूर्ण मेकअप झालेला आहे. आता आपल्याला मेकअपला सेट करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी इनसाईडचा हा मेकअप फिक्सर आहे तो यूज करते. फ्रेंड्स, यानंतर लिपस्टिक अप्लाय करायची आहे. तर लिपस्टिकसाठी मी यूज करते माय ग्लॅमचा हा खूप सुंदर असा ब्राऊन थोडासा पिंकिश शेड आहे तो यूज करणार आहे. ठीक आहे, याचा जो शेड आहे तो आहे LM36 किटन फिश असा शेड आहे, खूप सुंदर शेड आहे. तर हा शेड मी आज यूज करणार आहे.
तर फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्याला थंडीमध्ये हा छान असा ग्लोईंग मेकअप करायचा आहे. आणि फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच असेल, मी मेकअप करण्यासाठी जेवढे पण प्रोडक्ट वापरले आहेत सर्व क्रीम बेस प्रोडक्ट वापरले आहेत. जेव्हा आपण क्रीम बेस प्रोडक्ट थंडीमध्ये वापरतो तेव्हा आपल्या चेहऱ्याला छान हायड्रेशन मिळतो आणि त्यानेच आपला चेहरा छान ग्लोईंग दिसतो. ठीक आहे. आणि त्यासोबत मी जेवढे पण प्रोडक्ट वापरले, फाउंडेशन, कन्सिलर, ब्लश, हायलायटर खूप कमी प्रमाणात वापरले आहेत. जेवढं तुम्ही तुमच्या चेहऱ्याला कमी प्रमाणात लेअरिंग कराल तेवढाच तुमचा मेकअप जो आहे छान ग्लोईंग दिसेल. जर तुम्ही जास्त प्रमाणात फाउंडेशन वापरलात, कन्सिलर वापरलात, ब्लश वापरलात, खूप जास्त लेअर दिलात ना, तर तुमचा जो मेकअप आहे, तुमचा जो चेहरा आहे तो ड्राय होऊन चेहरा तुमचा केकी दिसू शकतो. त्यामुळे लक्षात असू द्या, खूप कमी प्रमाणात आपल्याला प्रोडक्ट वापरायचे आहेत. आणि हा जो मेकअप मी तुम्हाला सांगितला आहे तो ऑल स्किन टाईपसाठी आहे. फ्रेंड्स, थंडीमध्ये ना ज्यांची ऑइली स्किन असते ना ती नॉर्मल होते, ज्यांची नॉर्मल स्किन असते ती ड्राय होते आणि ज्यांची ड्राय स्किन असते ना ती खूप ड्राय होते. त्यामुळे हा जो मेकअप आहे ना ते ऑल स्किन टाईप करू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला हा छान ग्लोईंग आणि हायड्रेटिंग दिसणारा मेकअप करायचा आहे. तुम्हाला हा मेकअप कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की लिहून पाठवा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आणि हा जो मेकअप आहे फ्रेंड्स, तुम्ही छान साडीवर करू शकता, तुम्ही वन पीस घातला असेल ना तरी पण करू शकता, आणि जर तुम्ही ड्रेस घातला असेल तर तुम्ही ऑफकोर्स हा जो मेकअप आहे तो इतका सुंदर दिसेल. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. आतासाठी एवढंच. बाय बाय. लॉट्स ऑफ लव. टेक केअर. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.